नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। नवीन कशेडी बोगद्यामुळे जुन्या कशेडी बंगला मार्गावर शुकशुकाट। कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्ता खचल्याने नव्याने करावा लागणार। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत सन 2005 पासून रस्ता खचण्याचे सातत्य कायम असून या ठिकाणी दरड कोसळण्याचे सातत्य पावसाळी हंगामात कायमच राहिले आहे। नवीन बोगद्यामार्गे दोन्ही बाजूने वाहतूक पूर्ण क्षमतेने होत असल्याने जुन्या कशेडी बंगला मार्गावर शुकशुकाट अनुभवास मिळत आहे। त्यातच खेड आगरच्या मोजक्या एसटी बसेससह ग्रामीण फेऱ्या व काही खाजगी वाहतूक या मार्गावर दिसून येत आहेत। मात्र खचलेल्या भागात नव्याने रस्ता निर्माण करावा लागणार आहे। मात्र नवीन मार्गिका सुरू असल्याने महामार्ग विभाग या जुन्या मार्गावर डागडुजी करणार की करोडो रुपये खर्च करत रस्ता तयार करणार याकडे कशेडी बंगल्यासह आसपासच्या गावातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। सन 2005च्या अतिवृष्टीमध्ये कशेडी घाटातील जुन्या मार्गावर भोगाव हद्दीत महामार्ग लेवलपासून सुमारे 90 ते 105 फूट लांब आणि 4 ते 5 फूट खोल खचला होता। दरवर्षी या भागात लाखो रुपये खर्च करून डांबरीकरण करणे, डागडुजी करण्यात येत असतात। मात्र पावसाळा सुरू झाला की सदरचा मार्ग पुन्हा जैसे ते होत असल्याने लाखो रुपये पावसात वाहून जात असल्याने ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते। मात्र सद्यस्थितीत या भागाला पर्याय म्हणून कशेडी बोगद्याची निर्मिती झाल्यानंतर दोन्ही भुयारी मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जुन्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। फक्त काही लोकल एसटीच्या फेऱ्या यामध्ये खेड कशेडी बंगल्यासह लांब पल्ल्याच्या मोजक्या एसटी बसेस फक्त कशेडी बंगला मार्गे ये जा करत आहेत। या परिसरातील 26 गाव वाडी वस्तीतील लोकांचा दररोज या धोकादायक मार्गावरून सुरू असणारा प्रवास हा एक चिंतेचा विषय बनला आहे। त्यामुळे प्रवासी जनता आणि स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून प्रशासनाकडून या खचलेल्या रस्त्याबाबत कधीही गांभीर्याने पाहिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात कशेडी घाटातील रस्त्याची प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्गाकडून पाहणी करण्यात आली होती। यावेळी तहसीलदार कपिल घोरपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी शंकर काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे, महामार्गाचे अधिकारी पंकज गोसावी, अमोल महाडकर आदी उपस्थित होते। महामार्गाचे अधिकारी अमोल महाडकर यांना विचारणा केली असता 2 दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते। मात्र सद्यस्थितीत देखील काम अर्धवट व अपूर्ण असल्याने एक मार्गिकेद्वारे वाहने ये जा करत आहेत। याबाबत अधिक माहिती घेतली असता पावसाळ्यानंतर येथील काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। मात्र तोपर्यंत या मार्गावरील प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गाला आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।